नमस्कार, मी भगवान वानखेडे. आपण पाहत आहात पंढरपुरातील सर्वात पहिले यूट्यूब न्यूज चॅनल पंढरपूर लाईव्ह. मी आता पखालपूर येथे पालखी महामार्गावर नॅशनल हायवे 965 वर आहे. या ठिकाणी माने मोटर्स नावाची एक फर्म आहे. या फर्मचे संचालक रवी माने हे गेल्या अनेक वर्षापासून पंढरपूरमध्ये मोटार दुरुस्तीचं काम करत आहेत. त्यांनी पंढरपुरात सर्वात प्रथम इलेक्ट्रिक व्हेकलचा नुसता शोधच लावला नाही, तर अनेक शेतकऱ्यांना उपयुक्त पडणाऱ्या इलेक्ट्रिकल व्हेकलची निर्मिती ही माने यांनी केली. आपण आता त्यांच्या या ठिकाणी त्यांचं गॅरेज आहे. या ठिकाणी माने मोटर्स नावाची त्यांची फर्म आहे. पंढरपूरमध्येही त्यांची फर्म होती, परंतु आता हल्ली अनेक गाड्यांचं कन्व्हर्टिंगचं कामही काही लोक करून घेतात. इंधन जे आहे पेट्रोलियम वगैरे ही सध्या लोकांना परवडत नाही. त्यामुळं ज्या गाड्या त्यांच्या जुन्या गाड्या सुद्धा कन्व्हर्टिंगचं काम मानेसाहेब अत्यंत कुशलतेने करत आहेत. आपण आता अगोदर त्यांनी कशा पद्धतीनं कामं केलेली आहेत ते अगोदर बघूया प्रत्यक्ष, आणि त्यानंतर त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की तुम्हाला कशा पद्धतीनं त्यांच्याकडून सेवा मिळते ते. या ठिकाणी आपण बघू शकता, या ठिकाणी एक गाडी त्यांच्याकडे कन्व्हर्टिंगसाठी आलेली आहे. खरं तर ही नाश्ता सेंटरसाठी गाडी वापरली जाते. या गाडीचं आतून आपण बघू शकताय, या गाडीचं कन्व्हर्टिंगचं काम आता सध्या चालू आहे. अशा पद्धतीनं हे कन्व्हर्टिंगचं काम ते करतात. खालच्या बाजूला आपण बघू शकताय अशा पद्धतीची एक मोटार त्यांनी बसवलेली आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेणारच आहोत कशा पद्धतीनं हे काम चालतंय. ही मोटार ही जी मोटर आहे ती SMBLDC मोटर आहे. बर बर. ही 72 व्होल्टवर चालते. बर बर बर. आणि ह्याची स्पीड तुम्हाला 45 ते 50 किलोमीटर स्पीड भेटतं. बर बर. आणि लोडिंग कॅपॅसिटी ह्या गाडीची सध्या ह्या गाडीची कॅपॅसिटी 1.5 टन आहे. 1.5 टन. बर. आतल्या बाजूला काय काय केलंय तुम्ही इथे? आतमध्ये ह्या साईडला इकडे कंट्रोलर आहे, इकडे 72 व्होल्ट बॅटरी आहेत, पुढे ॲक्सिलेटर, रिव्हर्स फॉरवर्ड वगैरे आहे आणि हँड गिअर आहे. आता ह्याला कन्व्हर्टिंगला साधारण खर्च किती आलाय तुमचा? ह्या गाडीच्या कन्व्हर्टिंगला साधारण खर्च आपला 2.5 लाखापर्यंत येतो. ह्या साध्या बॅटरी आहेत. बरं. फॉस्फेट बॅटरी टाकली तर 4.5 लाखापर्यंत खर्च येतो. आता या गाडीच्या पुढच्या बाजूलाही तुम्हाला दाखवतो. अशा पद्धतीनं ही नाश्ता सेंटर जी पेट्रोलियम इंधनावर चालत होतं त्याचं आता इलेक्ट्रिकीकरण सध्या चालू आहे. लहान मोठ्या व्यावसायिकांसाठी अत्यंत फायद्याचं ठरणारं हे कन्व्हर्टिंग आहे. आपल्यासोबत आहेत या फर्मचे संचालक रवी माने. अतिशय शून्यातून त्यांनी आपलं विश्व निर्माण केलेलं आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की कशा पद्धतीनं त्यांची सुरुवात झाली आणि त्यानंतर त्यांनी कशा पद्धतीनं स्ट्रगल केलं आणि आज पंढरपूरचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात नेण्याचं काम त्यांनी केलंय. माने सर, काय सांगाल, सुरुवात कधी झाली होती तुमची? आपण ॲक्च्युली माझं 1999 ला आपण मारुतीचं वर्कशॉप चालू केलं. त्याच्यानंतर आपलं मारुतीचं काम चांगलं चालू असताना आपण CNG LPG काम करत होतो. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक व्हेकल आम्ही दिल्लीला एक्सपोमध्ये गेले असताना पाहिला. आपण 2013ला इलेक्ट्रिकमध्ये काम करायचं ठरवलं. त्याच्यानंतर आपण काही दिवस दिल्लीवरून काही गाड्या आणून त्याचा विकण्याचा प्रयत्न केला, पण त्याच्यात ट्रान्सपोर्टमध्ये जरा प्रॉब्लेम येत होते किंवा गाड्या खराब होत होत्या. त्याच्यानंतर आम्ही स्वतःच इथं प्रोडक्शन गाड्याचं चालू केलं. त्यामध्ये आपण माल वाहतूक गाडी बनवतो. जी गाडी शेतामध्ये वाहतुकीसाठी, पाणी जार, इंडस्ट्री अंतर्गत वाहतूक किंवा फार्म हाऊस अशा ठिकाणी किंवा छोटे मोठे दुकानदार असतात त्यांच्यासाठी किंवा नाश्ता सेंटरसाठी पण ह्या गाडीचा वापर केला जातो. अशा गोष्टीसाठी त्या गाड्या वापरली जाते. आता ही जी गाडी आहे गाडीदार, ही जी गाडी आहे त्याचा वापर कशासाठी होतो आणि साधारण कितीपर्यंत त्याचं बजेट होतं? ह्या गाडीचा वापर आपण शेतामध्ये माल वाहतूक किंवा छोटे मोठे दुकानदार, फळभाजी वाहतूक ह्याच्यासाठी ह्या गाडीचा वापर केला जातो. आणि ह्या गाडीची सरासरी किंमत 1,70,000च्या आसपास जाते. त्याचं स्पीड 25 किलोमीटर असल्यामुळे RTO पासिंगचा वगैरे काही प्रॉब्लेम नाही. बरं. आता सध्या तुमच्याकडून अशा पद्धतीची वाहनं तयार करण्यासाठी कुठून लोक आहेत? बारामतीवरून गाडी आलेली आहे आपल्याकडे इलेक्ट्रिक कन्व्हर्टिंग. बारामती किंवा आपण कोल्हापूर, पुणे या साईडला गाड्या देतो. आता सध्या तरुण पिढी जी मेकॅनिकल क्षेत्रात आहे त्यांना काही तुमचं मार्गदर्शनावर लागतंय? आपल्याकडे आपले इंजिनिअरिंग कॉलेज जे आहेत ती मुलं आपल्याकडे ट्रेनिंगला किंवा माहिती घेण्यासाठी येतात.
किंवा काही लोक अप्रेंटिसशिपला पण येतात आपल्याकडे किंवा कॉलेजचे प्रोजेक्ट असतात त्याच्यासाठी मार्गदर्शनासाठी आता त्यांना आपण प्रोजेक्टही बनवून देतो. आता तुम्ही 4 व्हीलर 2 व्हीलर सुद्धा कन्वर्टिंग करताय, त्याच्या संदर्भात सांगते. 4 व्हीलर कन्वर्टिंगला काही प्रॉब्लेम नाही, कोणालाही करता येऊ शकते. कार सेक्शनमध्ये किंवा मालवाहतूक सेक्शनमध्ये छोटा हत्ती, महिंद्रा मॅक्झिमो, मारुती 800, ओमनी किंवा स्विफ्ट वगैरे अशा कुठलीही गाडी 4 व्हीलर कन्वर्ट करता येते, जीप वगैरे ही परवडतात गाड्या. पण 2 व्हीलर सध्या तर मार्केटमध्ये कन्वर्टिंगला परवडत नाही. 2 व्हीलर कन्वर्टिंग करता येते, सरासरी 2 व्हीलरला 80,000च्या आसपास कन्वर्टिंगला खर्च येतो. तुमचं युट्यूब चॅनल आहे म्हणून कळलं, तुझं नाव काय आहे? माने मोटर्स इलेक्ट्रिक व्हेकल. आता आपण जाणून घेतलं कशा पद्धतीनं जर तुम्ही अविरत मेहनत घेतली, परिश्रम घेतले, तर तुमच्या स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावर तुम्ही तुमचं स्वतःचं अस्तित्व निर्माण करू शकता आणि तुमच्या जी स्वप्न आहे ती साकार करू शकता. या ठिकाणी रवी माने सरांनी आता सांगितलं की त्यांचं यूट्यूब चॅनल आहे, यूट्यूब चॅनल पण तुम्ही सबस्क्राईब करा. खालच्या बाजूला आम्ही त्यांचा नंबर स्क्रोलमध्ये देतोय. या नंबरवर तुम्हाला जर अशा पद्धतीच्या बाईक किंवा गाड्या कन्वर्ट करायच्या असतील किंवा नवीन गाड्या शेतीसाठी घ्यायच्या असतील तर या नंबरवर कॉन्टॅक्ट अवश्य करा. पंढरपूर लाईव्हकडून माने सर तुम्हाला मनापासून हार्दिक शुभेच्छा. अशाच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी पंढरपूर लाईव्हचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आम्ही आमच्या बातम्या व्हॉट्सअप वगैरे सोशल मीडियावर शेअर करत नाही. तुम्हाला आमच्या बातम्या बघण्यासाठी पंढरपूर लाईव्हवर म्हणजेच यूट्यूब चॅनलवर येऊनच या बातम्या पाहता येतील. पंढरपूर लाईव्हसाठी भगवान वानखेडे, पंढरपूर.